वेलकम टू महाभारत सार एपिसोड नंबर 2। भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध का थांबवलं नाही? जर भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान होते तर त्यांनी महाभारत युद्ध थांबवलं का नाही? हजारो लोक मारले गेले, नातेसंबंध तुटले आणि एक संपूर्ण वंश नष्ट झाला. मग श्रीकृष्ण शांत का राहिले? खरं म्हणजे भगवान श्रीकृष्ण शांत नव्हते. युद्ध होण्याआधी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. ते स्वतः दुर्योधनाकडे गेले शांततेचा प्रस्ताव घेऊन. पांडवांसाठी त्यांनी फक्त 5 गावे मागितली. इतकी छोटी मागणी तरीही दुर्योधनाने नाकारली. तो म्हणाला, सुईच्या टोका एवढी जमीनही देणार नाही. आता विचार करा, जेव्हा एखादा माणूस अन्यायावर ठाम उभा राहतो तेव्हा शांती कशी येणार? महाभारत युद्ध हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं, ते होतं धर्म आणि अधर्म यांच्यातील युद्ध. एका बाजूला होते पांडव, ज्यांच्यावर अन्याय झाला होता, आणि दुसऱ्या बाजूला होते कौरव, ज्यांनी फसवणूक, अपमान आणि अन्याय केला होता. द्रौपदीचा अपमान, जुगारातलं फसवणं, वनवास, हे सगळं फक्त सुरुवात होती. जर हा अन्याय थांबवला नाही तर तो अजून वाढला असता. आपण नेहमी विचार करतो श्रीकृष्णाने चमत्कार करून युद्ध थांबवलं असतं, पण श्रीकृष्ण आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. देव मार्ग दाखवतो, निर्णय आपला असतो. श्रीकृष्णांनी मार्ग दाखवला, पण निर्णय दुर्योधनाने घेतला आणि त्या निर्णयाची किंमत सर्वांना मोजावी लागली. आपल्या आयुष्यातही असंच होतं. आपल्याला माहीत असतं काय योग्य आहे, पण आपण इगो, राग आणि हट्टामुळे चुकीचा निर्णय घेतो आणि नंतर सगळं बिघडतं. जर चुकीला वेळेवर थांबवलं नाही तर ती एक दिवस संकट बनते. पण इथे एक गोष्ट आपण विसरलो. या युद्धाचा शेवट फक्त विजयाने झाला नाही. दोन्ही बाजूंना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. कौरवांच्या बाजूने संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. दुर्योधन, दुःशासन सगळे मारले गेले. धृतराष्ट्र आणि गांधारी, ज्यांनी आपल्या मुलांसाठी आयुष्य घालवलं, त्यांच्या डोळ्यासमोर सगळं संपलं. पांडवांच्या बाजूने पांडव जिंकले, पण ते खरंच जिंकले का? भीष्म, द्रोण, मित्र, आत्पेष्ट सगळे गेले. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू निर्दयीपणे मारला गेला. द्रौपदीचे 5ही पुत्र युद्धानंतरही जिवंत राहिले नाहीत. ज्यांच्यासाठी ते लढले ते शेवटी उरले नाहीत. म्हणजेच या युद्धात कोणीही पूर्णपणे जिंकला नाही. धर्म जिंकला, पण माणुसकी हरली. म्हणूनच श्रीकृष्णांनी युद्ध थांबवलं नाही, कारण ते फक्त युद्ध नव्हतं, ते होतं सत्य आणि असत्य यांच्यातील अंतिम संघर्ष. आणि कधीकधी शांती मिळवण्यासाठी युद्ध आवश्यक असतं. तुम्हाला काय वाटतं? भगवान श्रीकृष्णांनी बरोबर केलं की चूक? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महाभारतातील डीप गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.